नमस्कार, मी स्नेहलता गाडे माझ्या कथाविश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. सदर कथा माझी स्वलिखित असून त्याचे अधिकार माझ्याकडे राखीव आहे. त्यामुळे कोणीही कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. कथा आवडल्यास लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपल्या पहिल्या कथेला सुरुवात करूया. कथेचे नाव आहे अनवॉन्टेड मॅरेज. एका नको असलेल्या लग्नाची हवीहवीशी वाटणारी गोष्ट. अनवॉन्टेड मॅरेज भाग 1. मुंबईमधील एका पंचतारांकित हॉटेलमधली एक सुंदर रात्र आणि सोबत होता तो. बेबी, डू यू लाईक मी? अगदीच तोडके कपडे घातलेली ती 25 वर्षाची सुंदर हॉट तरुणी त्याच्या गालावरून आपली लांब सडक बोट अगदी एका लयीत फिरवत सडक्टिव्ह व्हॉईसमध्ये आपल्या शरीराची मादक हालचाल करत त्याला विचारते. नुकताच आपल्या कामक्रीडेचा आनंद उपभोगलेला तो डोळे बंद करून पहुडला होता. त्याच्या त्या अर्धनग्न देहावर ती अजूनही आपले हात फिरवून त्याला उत्तेजित करायचा प्रयत्न करत होती. तिचा प्रश्न ऐकून डोळे न उघडता त्याने गालात स्मित केलं आणि दुसऱ्याच क्षणी तिच्या त्या शॉर्ट बट सिल्की केसांना रग लागली. त्याने पूर्ण ताकदीनिशी तिचे केस आपल्या हातांच्या मुठीत घट्ट आवळून ठेवले होते. तशी ती थोडी कळवळली. रुहान, व्हॉट आर यू डुईंग? इट्स हर्टिंग मी. ती तरुणी अगदी कासावीस होऊन त्याला बोलत होती. तो म्हणजे रुहान किशोर जाधव. कोल्हापूरमधील नावाजलेले जाधव घराणं. अमाप संपत्तीचा वारसा लाभलेलं. राजकारण ते उद्योग सगळीकडे त्यांच्या नावाचा डंका वाजत होता. त्याच घराण्यातील हा मोठा मुलगा. तरुण वयात टॉप 10 बिझनेसमॅनमध्ये ज्याचं नाव अगदी अदबीने घेतलं जायचं असा हा रुहान. दिसायला जितका सुंदर तितकाच अग्रेसिव्ह, तापट स्वभावाचा, कोणालाही आपल्यासमोर एक शब्दही बोलू न देणारा, हेखेखोर स्वभावाचा, मुलींना फक्त उपभोगाची वस्तू मानणारा, कोणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास न ठेवणारा असा हा अमीर बाप की बिगडेल औलाद. आताही नुकत्याच 2 दिवसापूर्वी झालेल्या आपल्या नवीन गर्लफ्रेंडसोबत आपल्या मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या शरीराची गरज भागवून नुकताच तो निद्रादेवीच्या आहारी जात होता. पण बहुतेक त्याचं इतक्या लवकर झोपणं त्याच्यासोबत आलेल्या रियाला रुचलं नसावं. तिने इतका हॉट हँडसम तरुण आपल्यासोबत आहे, त्यात तो रुहान आहे म्हणल्यावर जरा जास्तच आपल्या रूपाचा गर्व चढला होता. आणि त्याच गर्वात तिने नको ती चूक करून घेतली. त्याला आधीच प्रश्न विचारणं आवडत नव्हतं. त्यामुळे तिच्या त्या प्रश्नाने त्याने सरळ तिच्या केसांना धरून आपल्या जवळ ओढलं. बेबी, यू नो, रुहान त्याला नको असलेल्या गोष्टी कधीच जवळ बाळगत नाही. तू आवडते असं नाही, पण मला हवी होती म्हणून तू आज इथे आहेस. रुहान कधीच नको असलेल्या गोष्टी जवळ ठेवत नाही. माझ्या मर्जीशिवाय कोणी माझ्या आयुष्यात काय, पण माझ्या रूममध्ये पण पाऊल ठेवू शकत नाही. सो डोंट थिंक की तू कायम माझ्या सोबत असशील, कारण रुहान कधीच एका व्यक्तीत गुंतून राहू शकत नाही. सो जोपर्यंत आहेस तोपर्यंत ऐश कर. रुहान रियाच्या ओठांवर आपला एक अंगठा रब करत बोलतो. बोलताना त्याच्या आवाजात एक वेगळाच ॲटिट्यूड होता. त्याने झटकन रियाच्या अंगावर असलेल्या त्या सिल्की नायटीची नॉट ओढून तिला धडावेगळी केली. तसा तिचा तो भरीव देह त्याच्या नजरेस पडला आणि त्याला पाहून पुन्हा त्याच्या भावना अनावर झाल्या. थोड्याच वेळात पुन्हा तिच्या मादक आवाजाने ती रूम भरून गेली. त्याचा स्टॅमिना आणि त्याच्या अदांनी ती मात्र घायाळ झाली होती.
काही तास, काही दिवस किंवा काही महिनेच आपण त्याच्यासोबत असू हे माहीत होतं, म्हणून तीही त्याच्या त्या प्रेमळ स्पर्शाला भरभरून जगत होती. जिथे रुहानची रात्र आपल्या काही गरजा पूर्ण करण्यात निघून जात होती, तिथे कोणीतरी त्याच्या काळजीत अजूनही जागं होतं. रात्र सरत होती, पण मनाची घालमेल सुरूच होती. ताईसाहेब, अजून तुम्ही जाग्याच आहात? कमला मावशी बाहेर गार्डनमध्ये अंगावर रेशमी शाल पांघरून फिरत असलेल्या इरावती जाधव म्हणजे रुहानची आई यांना बोलतात. कमला त्यांच्यासोबत त्यांची पाठराखण करायला म्हणून आल्या आणि याच घरच्या सदस्य बनल्या. कमला यांना घरातल्या सदस्यासारखाच दर्जा होता. घराची पूर्ण देखरेख त्या करत होत्या. आताही इरावती यांना पाहून त्या काळजीने जवळ आल्या होत्या. दोघी एकाच वयाच्या असल्याने नोकर मालक हा संबंध नव्हताच, होता तो फक्त जिव्हाळा. कमला यांचं लग्न होताच वर्षाच्या आत पतीचे निधन झाले. तेव्हापासून हाच परिवार आपला मानून त्या सगळ्यांची काळजी घेत होत्या. तरुण मुलगा रात्र रात्र बाहेर राहत असेल तर कशी झोप लागेल? इरावती उदास हसत बोलतात. ताईसाहेब, लहान तोंडी मोठा घास. पण आता रुहान बाबाचं लग्न करावं. निदान सूनबाई घरात असेल तर पावलं आपोआप घराकडे वळतील. कमला थोडीशी कचरत बोलते. अगदी माझ्या मनातलं बोलली. पण तो लग्नाला नकार देत आहे. कोणत्या मुलीला जबरदस्ती लग्न करून या घरात आणून तिचं आयुष्य खराब कसं करू, सांग ना. बोलतानाही कंठ दाटून आला होता. आपल्या मुलाचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची चिंता सतावत होती. देवावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. कमला त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होती. सगळं आईसाहेब यांच्या लाडाचा परिणाम आहे. त्यांच्यामुळे तो वाया गेला आहे. आता त्यांची इच्छा असेल तर त्याच त्याच्या लग्नाचं मनावर घेतील. इरावती दूर कुठेतरी नजर टाकत बोलतात. दुसऱ्या दिवशी स्थळ कोल्हापूर. शिवानी, शिवानी. समोर लग्न समारंभ सुरू होणार होता. पाहुण्याची वर्दळ होती. नवऱ्या मुलीकडचे जातीने लक्ष घालून व्यवस्था पाहत होते. तेव्हाच अगदी सगळ्या गर्दीतून वाट काढत एक मुलगी पळतच आत येत शिवानीला आवाज देत होती. ती मुलगी काहीतरी कानात सांगते तशी शिवानी पळतच वरती असलेल्या रूमकडे पळाली. पाहुणे सगळेच गोंधळून पाहत होते. त्याच वेळी खाली एकच धावपळ सुरू झाली. कोल्हापूरमधील अगदी अदबीने घेतलं जाणारं नाव राजलक्ष्मी जाधव. सगळेच आईसाहेब म्हणून ओळखत होते. त्यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. कारणही तसंच होतं. त्यांच्या अगदी विश्वासू सेवकाच्या मुलाचं लग्न होतं. त्याला आशीर्वाद द्यायला म्हणून वेळात वेळ काढून त्या आल्या होत्या. आईसाहेब, तुम्ही आलात, खूप खूप उपकार झाले पहा. आज तर मी धन्य झालो. मुलाचे वडील लगेच त्यांच्या पायाशी डोकं ठेवून भारावून बोलतात. त्यांनी प्रेमाने हात फिरवला आणि खांद्यावरचा पदर सावरत जाऊन आपल्या जागेवर बसल्या. वय झालं असलं तरी चेहऱ्यावरचं तेज कमी नव्हतं झालं. घराची श्रीमंती त्यांना पाहूनच लक्षात येत होती. माणिक मोत्यांच्या माळा गळ्यात शोभून दिसत होत्या. मोजून बोलणं होतं. उगाच वायफळ बडबड आधीपासून आवडत नव्हती. कडक स्वभाव होता म्हणून चुकीचं कधी खपवून घेत नव्हत्या. रुहानवर सगळ्यात जास्त जीव होता. जाधव घराण्याचा मोठा मुलगा म्हणून लाडात वाढवलं होतं. पण आता त्यांचा तोच लाड त्यांना डोईजड झाला होता. नातसुनेची शोध मोहीम सुरू होती, पण नजरेत भरेल अशी अजून तरी मिळाली नव्हती. शिवानी पळतच वरती आली तर तिची बहीण डोक्याला हात लावून बसलेली दिसली. प्रताप पाटील यांच्या मोठ्या मुलीचं आज लग्न होतं. स्वतःच्या कुवतीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता. मुलगा चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे हे पाहून मुलगी दिली होती. ताई, काय झालं, अशी का बसली? शिवानी काळजीने विचारत होती. मला हे लग्न नाही करायचं. नवरी मुलगी
एका दमात बोलून मोकळी झाली. तशी शिवानी अजूनच काळजीत पडली. इतका खर्च पाण्यात जाणार, त्यात बदनामी होईल ती वेगळी गोष्ट, म्हणून शिवानी चांगलीच घाबरली. हुंडा म्हणून बाबांना या लोकांनी पुरते लुबाडले आहे. आत्ताही बाबा गाडीसाठी पैशाची सोय करत आहे. असं बाबांना काळजीत टाकून कसं लग्नाच्या सप्तपदी घेऊ? असं पैशावर उभं असलेलं लग्न करून कशी सुखी राहू? अपर्णा रडतच आपलं दुःख बोलून दाखवत होती. शिवानीला ही गोष्ट पटत होती. आपल्या वडिलांना रात्रभर विचार करताना पाहिलं होतं. एक एक पैसा जमवून त्यांनी हे लग्न इथपर्यंत आणलं होतं. शिवानीचेही डोळे भरून आले. पण आता रडत बसून काही होणार नव्हतं. सगळं काही आत्ताच क्लिअर करावं लागणार होतं. तिने आपले डोळे पुसले आणि तडक खाली निघाली. हॉल आता पूर्णपणे पाहुण्यांनी भरला होता. मुलीला आधीच आई नव्हती. काही पाहुण्या बायका होत्या. त्या मानापानाचं पाहत होत्या. काकी होती, ती मात्र दुरून सगळं पाहत होती. अजिबात काडीच्या कामाला हात लावायची तसदी तिने घेतली नाही. 1 मिनिट, नवरी मुलगी तेव्हाच येईल जेव्हा काही गोष्टी क्लिअर होतील. शिवानीने माईकमध्ये बोलताच उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. नक्की आता काय घडणार म्हणून सगळेच कान टवकारून बसले होते. बेबी पिंक रंगाचा लेहंगा, केस जे कमरेपर्यंत होते ते मोकळे सोडले होते. हलका पण सोबर मेकअप केला होता. हात भरून बांगड्या, गळ्यात त्या लेहंग्यावर सूट होईल असा नेकलेस घातला होता. तरतरीत नाक, टपोरे डोळे, गव्हाळ रंग, कमनीय बांधा. आईसाहेब तर तिला पाहतच राहिल्या. पायावर पाय टाकून आरामात खुर्चीला टेकून त्या समोर असलेल्या मुलीकडे पाहत होत्या. काहीतरी वेगळं जाणवलं त्यांना तिच्यामध्ये. आता ती काय बोलणार याकडे त्यांचंही लक्ष लागून होतं. होणारे जीजू. होणारे बोलते कारण मी जे काही विचारणार आहे त्यावर तुमचं उत्तर ऐकून हे लग्न होईल का नाही हे ठरणार आहे. समीर, नवरा मुलगा याकडे पाहत शिवानीने सांगितलं तसा एकच गोंधळ उडाला. समीर घाईतच पुढे आला. शिवानीने त्याला पाहून बोलायला सुरुवात केली. जीजू, जसं तुम्हाला तुमच्या वडिलांनी शिकवलं तसं आणि तितकाच खर्च करून आम्हालाही आमच्या वडिलांनी शिकवलं आहे. आता हुंडा भरून तुम्ही तो खर्च भरून काढाल, पण मग आमच्या खर्चाचं काय? पैसे नेहमी मुलीकडून का घेतले जातात? हुंडा घेतलाच पाहिजे का? आता जर तुमच्या गाडीसाठी पैसे नाही जमा झाले तर तुम्ही हे लग्न मोडाल का? की लग्नानंतर ताईला त्रास द्याल? इतका खर्च करून लग्न करून शेवटी मुलगी तुमच्या घरी येऊन भांडी धुणं करणार, मग त्याला अर्थ काय? आम्ही पैसे देणार, मग तुम्हालाच आम्ही विकत घेतल्यासारखं आहे ना. मग तुम्हीच का नाही आमच्या घरी राहायला येत? आता खरंच माझ्या बाबांची ऐपत नाही तुमच्या मागण्या पूर्ण करायची. आता सांगा, तुम्ही गाडी नाही मिळाली तरी द्याल माझ्या ताईची साथ? कराल हे लग्न? ठेवणार तिला नेहमी सुखात? शिवानी त्याच्यापुढे हात करत विचारते. मुलाच्या वडिलाला तर घाम फुटला होता. आधीच बायकोच्या बोलण्यात येऊन त्यांनी हुंडा घेतला होता. आता आईसाहेब समोर असताना हे सगळं झालं म्हणून काळजी वाटत होती. मुलाच्या आईने शिवानीच्या नावाने बोटं मोडायला सुरू केलं. मला पैसे नको पण अपर्णा हवी. हुंडा नको पण 7 जन्म सोबत असणारी बायको हवी. गाडी नको पण प्रेमाने आवाज देणारी जीवनसंगिनी हवी. मला हे लग्न करायचं आहे. हुंडा नको मला, फक्त अपर्णा हवी. समीरने लगेच आपलं उत्तर दिलं. शिकलेला होता तो. अपर्णा पहिल्या नजरेत आवडली होती. आता काही केलं तरी माघार घ्यायची नव्हती. शिवानी लगेच खुश झाली. वरती लगेच बातमी पोहोचली. अपर्णा पण लगेच खुश होत तयारी करू लागली. शिवानीचे बाबा आता नुकतेच हातात पैसे घेऊन आले होते. तेही सगळं ऐकून स्तब्ध झाले. आपल्या मुलीने मोठं धाडस केलं होतं. लग्नानंतर जाच सहन करण्यापेक्षा आधीच सगळं क्लिअर केलं होतं तिने. आईसाहेब तर तिला पाहतच राहिल्या.
लगेच आपल्या सोबत असलेल्या मुनीमला इशारा करत त्या जवळ बोलावतात. लग्नाचा सगळा खर्च जाधव करणार होते. गाडी आणि काही संसार उपयोगी वस्तू पण जाधव देणार होते. मुलीच्या अंगावर आईसाहेब यांनी बसल्या जागेवर 10 तोळे सोनं चढवलं होतं. सगळेच भारावून गेले होते. शिवानी पण आईसाहेब यांच्या जवळ येऊन पाया पडली. आपल्या वडिलांच्या खांद्यावरचं ओझं कमी केलं म्हणून आनंद झाला होता, पण असंच सगळं घेणं तिच्या तत्वात बसत नव्हतं. आईसाहेब पण मुरलेल्या खेळाडू होत्या. त्यांनी वेळ आल्यावर आम्ही काहीतरी मागू, पण नाही म्हणायचं नाही असं वचन घेतलं. शिवानीने हसतच वचन दिलं आणि तिथेच ती फसली. आईसाहेब मात्र आपल्या अक्कल हुशारीवर खुश होत्या. अपर्णा लग्नबंधनात अडकून माने घराण्याची सून झाली. आईसाहेब यांनी माने यांना बोलवून सक्त ताकीद दिली. सुनेला काही कमी पडलं किंवा जाच झाला तर तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही म्हणून धमकी दिली. आईसाहेब यांच्या शब्दाच्या बाहेर जायची हिंमत नव्हती. आईसाहेब पुन्हा एकदा शिवानीकडे पाहून निघून गेल्या. या लग्नात फक्त माने घराला सून नव्हती भेटली, तर जाधवांनाही गृहलक्ष्मी मिळाली होती. कशी जमेल आता शिवानी आणि रुहानची जोडी ऐकायला विसरू नका. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. पुढील भाग उद्या उपलब्ध होईल. कथेच्या अपडेट्ससाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.